काय कोण आहेस तू? डोळं वेळ फुटलं काय तुझं? काच घे खाली, काच खाली घे की अरे घे खाली काच. तुम्ही वय आम्हीच आम्हाच वाटते गावले माजले कोणी बी रस्त्यात येऊन गाडी अडवा लागले. तुमची लायकी आहे का आमची वाट अडवायची? गाडीची किंमत तरी ठाऊक आहे का तुम्हाला? परत जर वाटत आलास तर चापकानी फोडीन, कळलं काय? चल र. आता मस्त पैकी ताणून द्या काय टाइम. हा काय खरंच लय भारी झालं बघा जेवण, एकदम गरगरीत. हा ते ना वा मी काय म्हणतो, ते जेवणाच्या टाइमाला तुम्ही काहीतरी बोलत होता. काय म्हणत होता? काय? तेच की जेवण कोणासारखं तर झालंय असं काय तर. अरे काय झालं सांग की. सांग की. हा आमची गोदक्का हो. गोदक्का लय भारी जेवण बनवते बघा. बारक्यापणी की नाही माझ्या आणि सूरज मध्ये शर्यत लागायची की कोण जादाचं खाते म्हणून. सूरज माझा बारका भाऊ को दिसला नाही ते? तो आता दुबईला सेटल झालाय. अरे वा धाकटा भाऊ डायरेक्ट फॉरेन. मग अहो बारक्यापणापासून लय हुशार बघा. हो तुम्हाला सांगतो, मला की नाही शाळेची आवडच नव्हती म्हणून मी शाळा सोडली. माझा भाऊ शाळा शिकला बघा. बारक्यापणापासून मला शेतकरी व्हायचं होतं आणि त्याला या बिझनेसमॅन. लय लढ तरी केला त्यानं, पण शेवटाला बिझनेसमॅन झालाच. मग मी सांगतो घर की नाही लय भारी होतं बघा. आमचा आबा, गोदक्का, मी, सूरज आणि आमच्या वहिनी. नगते माणूस. हा म्हणजे त्या बी घरामध्ये कुरबुऱ्या व्हायच्या. आता एवढं मोठं घर म्हणल्यावर कुरबुऱ्या होणारच की. हा एवढं मस्त हसत खेळत घर होतं तुमचं, मग आता का असं ओसाड पडले र? नशीब दुसरा आणि काय असणार. त्या वहिनींनी लई चुका केल्या. आमचा आबा गेले. सूरज आणि वहिनींमध्ये सारखी भांडणं आणि आमच्या वहिनी बी घरामध्ये सारखी भांडणं. हे असले तसले कारस्थान काय विचारू नका तुम्ही. हे म्हणतात नाही काय, माणसाचा स्वार्थीपणा घराची वाट लावतोय. आमच्या वहिनींच्या बाबतीत बी तसंच झालं. धर्मानं जेलामध्ये गेल्या. सूरज बी पार ढासळला बघा. हा नंतर ना हळूहळू मार्गावर बी आला. मग आम्ही समध्यांनी ठरवलं की सूरजचं पुण्यांदा लगीन लावून द्यायचं. याचं नशीब बी खराब. दुसरी बायको बी कारस्थानी निघाली आणि या समध्यामध्ये माझा भाऊ काय आमचा माझ्यापासून लांब गेला. का
तुमच्यात काय भांडणं वगैरे झाली काय? अहो नाही नाही नाही, अहो माझ्या ना सूरज मध्ये कवा बी भांडण होणार नाही. तुम्हाला सांगतो, त्याच्या दोन्ही बायका बी माझ्या जीवावर उठल्या होत्या. तेव्हा बी माझा भाऊ खंबीरपणा माझ्या बाजूने उभा होता. अरे वा, असं प्रेम पाहिजे बघ भावाभावात. नाही तर बायकांच्या नादाला लागून घरच्यांच्या विरोधात जाणार लई नगायत समाजात. माझ्या आणि सूरजची गोष्टच वेगळी आहे बघा. तो आता दुबईला गेलाय, तिकडेच रमलाय. मला की नाही सूरजची लई आठवण येते बघा. पण तो इकडे यायला नाहीच म्हणतोय. कारण नाही बाबा, असं काय नसतंय. कधी काय होईल काही सांगता येतंय काय? आणि हे बघ, आपण देवावर आणि चांगुलपणावर विश्वास ठेवायचा, म्हणजे बघ कसं सगळं चांगलं होतंय. तू काय काळजी करू नका, तुझा भाऊ परत येणार म्हणजे येणार. समजा पुन्हा पहिल्यासारखं होणार बघ. ए पप्प्या, अरे लय वातालाय मरता. या घाण्यागत हालत झाली आपली, ना ऊस ना चिप्पाड. का बसा की, आता कुठे ऊस लावलाय, मग त्याला पाणी घालायचं, मग ऊस येणार वरती, मग तो असा वरती फोपावणार, कळतंय का? मग त्याला कापायचा, मग तो घाण्यात येणार, मग त्याचा गुळ तयार होणार. जरा दम आहे का नाही? हे बघ, ते जाऊ दे. माझ्या पैशाची व्यवस्था काय होते का बघ की जरा. पैसे 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 पैसे, दुसरा काय उद्योग आहे का नाही? हे बघा बापू, तुमच्यापेक्षा जास्त हावराय मी पैशाला, माहिती ना तुम्हाला. तिथं माझ्या डोसक्याला आधी वाद झालाय, जरा गप बसा. तर सगळं डाव उलट पडायला लागल्या. त्या जिजाकडनं पैसे काढायचं म्हटलं तर सगळं सगळं फाचं उलट करायचं काय माणसाने एखाद्या. ते वाट माऱ्या करत होतो ते चांगलं होतं. अरे काय अवधता सुचली आणि तुझ्या नादाला लागलो कुणाच ठाऊक. जरा धीर धरा की, आपल्या बी दिवस घेतील. अरे थांबा. ए, कोण आहे रे? अजून खपला नाहीस वे तू? आम्हासनी वाटलं तुझं गाठोडं पोचलं असेल वर. ए, बाहेर इकडे डोळं. उद्या यायचं आणि हजेरी देऊन जायचं, कळलं काय? तुम्ही बी यायचं. आता गावात फक्त आमचंच चालणार, ध्यानात ठेवा. पप्प्या, अरे ह्यो ताप कशाला आलाय गावात परत? बापू, दिवस भरलं आपलं. हा हे बघ, कोणाला कळायच्या आत आपण गावातनं पळून जाऊया. अरे दोघं बी वाट मारे कोरे आणि मिळेल ते पैसे निम्म निम्म वाटून घेऊया की. बापू, गरिबीचं दिवस भरलं आपलं असं म्हणायचं आहे मला. ये बघा हात खाजायला लागला माझा. अरे काय डोळे बिळे फुटलात का तुझं? धावलास तर असा इंगा धावन, विचारायची सोयच राहणार नाही. गाडी थडकली असते तर केवढ्याला पडला असतं ते, लागला असतं तर. काच खाली घे पहिला, ती काच खाली घे. तुम्ही भिगाऱ्या, माजलायस काय? तुझं नाव माझला आलायस वर पोस्टर. जादा नखरे केलायस की नाही तर फाडून टाकी. कोणते कोणते? ओळखलं नाहीस का? आडदांड झाला असलास तरी जास्त आवाज नाही करायचा, नाहीतर कळलं काय?
नाही नाही मी सगळी तयारी करून घेतली हा. होय होय अहो लगेच शिबिर करायचं आपण ते हा ठेव 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 ए, अरे एवढा मोठा मॅटर लिहिलायस माझं नाव कुठे लिहिणार अहो सरपंच तुमच्या नावाला अशी किती जागा लागणार आहे महत्वाची माहिती मोठ्या अक्षरात लिहिली म्हणजे लोकांपर्यंत जाईल म्हणजे सरपंचाला काही किंमत नाही अहो तसं नाही त्या बस सरपंचाचं नाव मोठं आलं पाहिजे पाहिजे तर मॅटर छोटा झाला तरी हरकत नाही पण सरपंचाचं नाव मोठ्या अक्षरात लिह अहो सरपंच लिहाय हा लिह हा लिह अरे सरपंच या नात्यानं मला महत्व मिळायलाच पाहिजे ते पुस माझा अक्षर मोठ्या नावानं लिह हा अरे वा वाढू नाही की सरपंच आमसनी वाटलं घोटाळा करून पैसे मारून दारू पिऊन सरपंच ढगात पोचला असेल पण तसं नाही अंदाज चुकला आमचा आमच्या माघारी गाव नीट सांभाळलंय ना व का हाल केल्यात नाही नाही नीट सांभाळे दिवस रात्र झटतोय मी सरपंच या नात्यानं तर जास्त झटाझटी करायची गरज नाही आम्ही आलोय ना व आणि आता हे जे काय लिहलंय ते पुसायचं आणि आमच्या आगमनाची खबर लिहायची कळू दे सगळ्यासनी आम्ही आलोय ते कळलं त्याला लागा कामाला सरपंच ही दलिंदरबाई इथं कशाला आली आता आता ही बातमी राणादाला सांगायला पाहिजे तू ते पुस आणि माझं नाव लिह हा मालक मला एक सांगा पहिली जिजा आणि आत्ताची जिजा काय फरक आहे म्हणजे म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा का खाऊ का गिळू असंच वाटतंय अजून नाही नाही पण एक आहे बघा जर मी खरं सांगितलं तर अजिबात चिडायचं नाही नाही चिडणार काय आहे मला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं का नाही माझ्या डोसक्यामधली तारच सटकली होती बघा होय एक तर तुम्ही माझ्या जमिनीवर बळजबरी कब्जा केला होता तुम्ही किती वाईट वंगळ बोलते हो हा म्हणजे आता जरा जरा कमी झाले पण ते नव्ह तुम्ही पहिल्यापासून असंच आहे काय हा म्हणजे कसं आहे जर का कोण आगाऊपणा केला तर नाही की आपल्या डोक्याची तारच सटकते बघा आता तू कसं म्हणला तुझी जमीन बळकावल्यानंतर तुला राग आला मग माझी जमीन बळकावायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मी काय गप्प बसू व्हय? हो एकतरी जमीन माझी आहे आता पुन्हा तेच बोलायला लागलाय तू नका त्या माणसानं माझ्या नावावर केली ना हो जमीन तुम्ही कुठल्या गावच्या म्हणायच्या काय म्हणला कुठल्या गावच्या म्हणायच्या तुम्ही तुरुंबे तुरुंबे हा मग इकडे कसं काय जमीन कसं आहे माहित नाही व्हय तुला हे माहिती आहे हो बरं जमिनीची आवड केव्हापासून आहे तशी बारक्यापणापासूनच आहे वा चांगले कसं आहे मेहनत करत राहायला पाहिजे बघा मग हाय काय पसंत काय पोरगी हाय काय पसंत म्हणजे अरे म्हणजे एवढ्या चौकशा करायला लागलाय तर मला वाटलं लगीन बिगीन करतोय का काय हो उग काय बी बोल ना कसा ते काय आहे, ते सहज माहिती म्हणून विचारतो मी सहज वय मग नाही पण मी काय म्हणतो जर का खरंच ये आली तर कराल काय माझ्या संगत लगीन माझं लगीन झालंय
झालं नसतं विचार केला असतं कसं आहे आमच्यात किती बी वाद असला तरी बी अंजलीबाई सोडून दुसऱ्या कुणा संगत लगीन करायचा विचार बी माझ्या मनात येणार नाही. राणादा राणादा हो राणादा अहो, काय झालंय चला लवकर घरी. अहो, काय झालंय काय अहो राणादा चला लवकर आणि काय झालं ते बघा. चला लवकर. अहो पण काय झालं ते तर सांगा. अहो काय नाही ते जरा आमचा घरचा मॅटर आहे. हो राणादा चला की लवकर. होय होय चला चला. मी येऊ काय सांगा. नाही 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 ते आम्ही आमचं बघून घेतो चला चला लवकर. लवकर अहो राणादा कसा आहेस मर्दा? अरे मी बरा आहे तू कसा आहेस एक नंबर. लय भारी दिसायलायस की एकदम असा टॉपचा बिझनेसमॅन आहे की नाही होय अरे वा मर्दा राणा भाऊजी राणादा नंदिता बी आल्या माझ्या संगत. राणा भाऊजी नमस्कार करते हा. राणा भाऊजी असं भूत बघितल्यासारखं काय बघतायसा. ओ खरंच आम्हीच आहोत आणि जेलातनं पळून नाही बरं का. समधी शिक्षा भोगून आलोय आम्ही. आनंदा नंदिता आता पहिल्यासारखी राहिली नाही काय लय बदलल्या कम्प्लीट सुधारल्या एकदम. वय म्हणून तर चांगुलपणाचं सर्टिफिकेट बी मिळालं आम्हासनी. धावकी धावकी वय वय धावतो की. हे बघा राणा भाऊजी दुबईच्या राजाने आमचा चांगुलपणा बघून दिलाय आम्हासनी. हो धक्का